परवापासूनच लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये कशाप्रकारे लोकांमध्ये अंमली पदार्थाचं सेवन वाढलेलं आहे किंवा अंमली पदार्थाचा व्यवहार कशाप्रकारे वाढलेला आहे, शाळेच्या बाहेर कशाप्रकारे अंमली पदार्थ विकले जात आहे आणि त्याच्यावरती कशाप्रकारे आपण प्रतिबंध लावू शकतो ह्यावरती चर्चा झालेली होती. परंतु मला असं वाटतं ही सरकारच कदाचित अंमली पदार्थाचं सेवन करते की काय? कारण आता नवीन नियम आलेला आहे. ते म्हणजे तुमचं पासपोर्ट जो आहे तो तुम्ही भारतीय असल्याचा पुरावा देत नाही. आधी थोड्या दिवसांपूर्वी बातमी आलेली होती. न्यायालयाने सांगितलेलं होतं, की तुमचा जो आधार कार्ड आहे, तो तुम्ही भारतीयत्व असल्याचं निशाणी देत नाही. पॅन कार्ड जे आहे, ते तुम्ही भारतीयत्व असल्याचं निशाणी देत नाही. राशन कार्ड जे आहे, ते तुम्ही भारतीयत्व असल्याचं निशाणी देत नाही. आणि आता नवीन नियम आलेला आहे, तो म्हणजे तुमचा पासपोर्ट जो आहे, तो तुम्ही भारतीयत्व असल्याचं निशाणी देत नाही. मग नेमकं काय आहे भारतीयत्व असल्याचं निशाणी? कदाचित मला असं वाटतं, की तुम्हाला जे स्लोगन आहे किंवा जे गाणं आहे बी-जे-पीचं ते पूर्ण पाठ असलं पाहिजे, तर तुम्ही भारतीय असू शकता. तुमच्याकडे बी-जे-पीची मेंबरशिप कार्ड असलं पाहिजे आणि बी-जे-पीचा जो लोगो आहे, तो तुम्ही चेस्टला लावून फिराल, तर कदाचित तुम्ही भारतीयत्व असल्याचं प्रमाणित होऊ शकतं. आणि सर्वात मोठं प्रमाणपत्र जर पाहिजे असेल, तर तुम्हाला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सेल्फी घ्यावी लागणार, तरच जाऊन तुम्ही भारतीयत्व असू शकता. नाहीतर हे सर्व जर तुमच्याकडे स्टेप्स नसतील कंप्लीट, तर तुम्ही भारतीयत्व नसणार. तुम्हाला कधीही बांगलादेश किंवा पाकिस्तानमध्ये तडीपार केलं जाऊ शकतं. कारण तुम्ही भारतीयत्व आहात. हे कसं प्रूव्ह करणार? हे सरकार कदाचित अंमली पदार्थ खात असेल किंवा त्याचं सेवन करत असेल, तेव्हाच असे नियम आणते. तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगा.